गेल्या 8 वर्षांपूर्वी पूर्ण झालेले धनपूर धरण यावर्षी जुलैच्या पहिल्या 10 दिवसातच पूर्ण क्षमतेने भरले असून प्रशासनाने निजरा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे। धरणाच्या सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग सुरू झाल्याने मोठा धनपूर, छोटा धनपूर, सावरवाडा आणि मोड या गावांना विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन उपकार्यकारी अभियंता SM खरात यांनी केले आहे। नागरिकांनी नदीपात्रात गुरेढोरे सोडू नये आणि कोणीही नदीत उतरू नये असे आवाहन देखील करण्यात आले आहे। 1997 मध्ये स्वर्गीय PK पाटील यांनी तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्यासमोर धनपूर धरणाचा प्रस्ताव मांडला होता। जून 2017 पासून या धरणात पाणी साठवण्यास सुरुवात झाली। हे धरण पूर्ण झाल्याने बोरद परिसरातील मोडद, मोहिदा, कळमझरा, धनपूर, सिलिंगपूर, लाखापूर फॉरेस्ट, न्यूबन, छोटा धनपूर, राणीपूर यांसह सुमारे 272 हेक्टर शेतजमीन ओलिताखाली येईल अशी अपेक्षा होती। परिसरातील शेतकरी सुजलाम सुफलाम होऊन त्यांच्या उत्पन्नात भरघोस वाढ होईल असे लोकप्रतिनिधींकडून ठासून सांगण्यात आले होते। या प्रकल्पामुळे आदिवासी बांधवांचे जीवनमान सुधारेल आणि त्यांना पाण्याच्या समस्येपासून मुक्ती मिळेल अशी आशा होती। मात्र धरणाचे काम पूर्ण होऊन 8 वर्षांचा कालावधी उलटला तरी अद्यापही पाटचारांच्या अभावी शेतापर्यंत पाणी पोहोचलेले नाही। त्यामुळे 272 हेक्टर शेतजमीन अजूनही ताणलेलीच आहे। अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर धरण पूर्ण झाले असले तरी सिंचनाअभावी शेतकऱ्यांच्या अपेक्षा पूर्ण झालेल्या नाहीत, हे खेदजनक आहे। धनपूर धरणाची लांबी 422 मीटर, उंची 20.18 मीटर आणि खोली 160 मीटर आहे। पाण्याची पातळी वाढल्यानंतर निजरा नदीत पाणी सोडले जाते। यावर्षी धरण लवकर भरल्याने प्रशासनाने तातडीने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे। धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने समाधान व्यक्त होत असले तरी सिंचनाचा उद्देश अजूनही अपूर्णच राहिल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे। प्रतिनिधी प्रवीण चव्हाण, माझा महाराष्ट्र न्यूज, नंदुरबार।